नागपूरच्या बहुचर्चित मोनिका किरणापुरे हत्येप्रकरणी चारही आरोपी दोषी ठरलेत। 11 मार्च 2011 रोजी झालेल्या हत्येचा निकाल नागपूरच्या जिल्हा न्यायालयानं आज दिला। कटोलचा रहिवासी असलेला कुणाल जयस्वाल हा या प्रकरणातला मुख्य आरोपी असून त्याच्यासह श्रीकांत सोनेकर, प्रदीप सहारे आणि उमेश मराठे दोषी ठरलेत। सरकारी पक्षानं ह्या चौघांसाठी फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे। शिक्षेवर उद्या सुनावणी होणार आहे। मात्र ह्या प्रकरणात गीता मालदुरे आणि रमेश सोनीकर यांना निर्दोष सोडण्यात आले। पुरावे नष्ट करण्याचा आरोप या दोघांवर होता। मोनिकाचा तिच्या महाविद्यालयाजवळ खून झाला होता। मारेकरांच्या निशाण्यावर दुसरी तरुणी असताना चुकीनं मोनिकाचा खून झाला होता। मोनिकाच्या हत्येनंतर संतप्त नागपूरकर मोनिकाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर देखील उतरले होते। आणि आपण एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत, अधिक माहिती घेणार आहोत आमचे नागपूरचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांच्याकडून। अखिलेश, आपण बघतोय की नागपूरच्या बहुचर्चित मोनिका किरणापुरे हत्येप्रकरणी चारही आरोपींना दोषी ठरवण्यात आलेले आहे। काय ह्या संदर्भातले अपडेट्स आहेत, काय सांगाल? मधुरा, आज सकाळी प्रकरणाची सुनवाई सुरू झाली आणि आज निकाल येण्याचा अपेक्षित महत्त्वाचा चार जे प्रमुख आरोपी आहेत चौघे दोषी असल्याचं न्यायालयाने ठरवलं आणि त्यांची शिक्षा आज दुपारी 2:30 वाजता सुनावण्यात येईल। इतर जे दोन आरोपी होते रमेश सोनेकर आणि गीता मालधुरे यांना निर्दोष सोडण्यात आलं, कारण ह्यांनी या पूर्ण खुनात त्यांचा सहभाग नव्हता, पण या पूर्ण प्रकरणाचे जे पुरावे ते नष्ट करण्यात यांचा सहभाग होता। या क्षणी आपल्यासोबत मोनिका किरणापुरे यांचे आईवडील आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलून घेऊया। या प्रकरणाचा निकाल 2:30 वाजता अपेक्षित आहे आणि जे प्रमुख चार आरोपी होते कुणाल जयस्वाल बाकी तिघं हे सर्व दोषी असं आढळले असं न्यायालयाने ठरवलंय। तुमची काय मागणी आहे? काय यांना शिक्षा व्हायला हवी? मला दोनची मुले होत्या, त्यामध्ये एका मुलीच्या निर्दोष हत्या करण्यात आली, त्यामुळे 2 आरोपी निर्दोष सुटले आहे आणि 4 आरोपींना सजा झालेली आहे। माझे म्हणणं आहे की आरोपींना सक्त सजा व्हायला पाहिजे, फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि ते 2 आरोपी जे सुटले त्यांना सुद्धा फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। माझा आधार सुटला, त्याच्यामुळे मी एक निराधार झालो आहे। माझी होणार मुलगी निर्दोष असताना सुद्धा त्यांनी मारलं, त्यांनाही फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, हे आमचे म्हणणं आहे। आपल्यासोबत मोनिकाची आई पण आहे। 4 वर्ष झाल्या पूर्ण प्रकरणाचा खटल्याची सुनावणी सुरू होती। तो दिवस तुम्हाला आठवत असेल जेव्हा मोनिकाचा विना काही कारणाने खून झाला होता। 4 वर्ष गेले, हे 4 वर्ष किती तुम्हाला मनस्ताप झाला? जगू नाही शकत माणूस, जगताना त्रास होतो। प्रत्येक मुली दिसतात ना, ती आपली मुलगी दिसते त्याच्यामध्ये। माझी मोनिका एक माझा मुलगा म्हणून आधारच होतं ते। आता गेली, ती संपवली, निर्दोष, विनाकारण मारून टाकलं तिला। तरी जर यांना फाशी शिक्षा नाही झाली तर मग कायद्यावरचा विश्वास राहणार नाही लोकांचा, त्यांना फासावर लटकवल्याच पाहिजे। आणि धन्यवाद देते सगळ्या पोलीस लोकांना, जनतेला, उज्ज्वल निकम साहेब, RR पाटीलनी ज्यांनी मदत केली, आज ते नाही या जगामध्ये। खूप वाईट वाटते मोनिकाविषयी, नाही जगू शकत आता। या काळी खूप मोठं आंदोलन झालं होतं आणि मोनिकाला न्याय मिळवून देण्याकरता पूर्ण नागपूरकर एकवटले होते। तो पूर्ण प्रसंग तुम्ही आठवत असाल, तेव्हाच्या आठवणी काय सांगाल? थरकाप सुटतो त्या गोष्टीचा, नाही बोलते त्याविषयी। मधुरा, आपण ऐकलं की त्या दिवसाच्या आठवणी करून आजही ह्या परिवाराला थरकाप सुटतो आणि आपल्या मुलीचा विना काही कारण असताना खून झाला होता, या घटनेची आठवण करून आजही त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येतं। आणि खरंच हा 4 वर्ष पूर्ण प्रकरण चाललं। नागपूरकरांनी हे पूर्ण प्रकरणात मोनिकाला न्याय मिळवून देण्याकरता एक आंदोलन केलं होतं आणि त्याचा कुठेतरी परिणाम आता होताना दिसतोय। या प्रकरणातील 4 जे मुख्य आरोपी ते दोषी ठरवले गेले आहे, यांची शिक्षा 2:30 वाजता येईल आणि नेमकी शिक्षा कशी होते हे आता काही वेळातच कळेल। बरोबर, नेमकी शिक्षा काय होणार ह्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र तिच्या आई वडिलांनी फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केलेली आहे। आता आपण त्यांच्याशी बोललोच, मात्र अखिलेश, ही संपूर्ण घटना काय होती, काय झालं होतं नेमकं 11 मार्च 2011ला, त्याबद्दल सविस्तर सांगाल? मधुरा, 11 मार्च 2011ची ही गोष्ट आहे। सकाळी 9:30ची वेळ आहे। मोनिका किरणापुरे तिथं राजश्री मुलं कॉलेजमध्ये शिकत होते। ती अभियांत्रिकी शाखेची विद्यार्थी होती आणि रोजच्या प्रमाणे ती आपल्या कॉलेजला जायला निघाली। कॉलेजला जेमतेम 100 मीटरवर असतानाच एका गल्ली तिच्यावर या मारेकरांनी हल्ला केला। धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला, चुरं आणि बाकी सगळ्या शस्त्रांनी तिला जोरदार हल्ला केला आणि त्याच्यामध्ये तिचं ब्लिडिंग मोठ्या प्रमाणात झालं, रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला। आणि एकूणच ह्या पूर्ण प्रकरणात त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। महत्त्वाचं म्हणजे अगदी दिवसा ढवळ्या ही घटना घडली होती, 9-10च्या मधची ही घटना होती। त्यामुळे या पूर्ण प्रकरणामुळे, या घटनेमुळे नागपुरात खळबळ माजली होती। दिवसा ढवळ्या एका विद्यार्थिनीचा अशा प्रकारे खून
खून होऊ शकतो हा ह्यावर नागपूरकरांना विश्वास बसत नव्हता आणि मोठं आंदोलन या निमित्ताने पूर्ण नागपुरात सुरू झालं होतं. मोनिका किरणापुराला न्याय मिळवून देण्याकरता नागपूरकर पुढे आले होते. जस्टिस फॉर मोनिका या नावाने पूर्ण नागपुरात एक कॅम्पेन राबवलं गेलं, एक अभियान राबवलं गेलं आणि या पूर्ण प्रकरणात NGO पुढे आले, समाजसेवी पुढे आले आणि त्यानंतर हे ज्या प्रकारे जेव्हा पूर्ण आंदोलन पेटलं, नागपूरकर रस्त्यावर उतरले, पोलिसांनी ह्या तपासाचा पूर्ण मागे सुरू केला होता, मोठ्या प्रमाणात तपास केला आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या पूर्ण प्रकरणात मोनिकाला का मारण्यात आलं, तिचा खून का करण्यात आला, आता कुठलंही कारण पोलिसांना मिळत नव्हतं. त्यामुळे आरोपी कोण आहे हे देखील पोलिसांना कळायला बराच वेळ लागला आणि सरतेशेवटी कळलं की कुणाल जयस्वाल हा जो मुख्य आरोपी होता त्यांनी ह्या पूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड होता. त्यांनी हे प्रकरण घडवून आणलं होतं. कुणाल जयस्वाल हा मूळचा काटोलचा राहणार आहे आणि तिथे एक शिक्षकी पेशात होता आणि त्याचं आणि एका मुलीचे प्रेमसंबंध होते आणि ती आपल्याला धोका देते असं कुणाला वाटत होता आणि म्हणून त्या मुलीचा काटा काढायचा होता कुणाला जयस्वालला आणि त्यांनी मारेकरांना देखील त्याच करता बोलवलं होतं. पण मारेकरांची चूक झाली, त्यांनी काहीतरी गैरसमजातून मोनिका किरणापूरचा खून झाला होता. या पूर्ण प्रकरणात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तपास केला. ज्या हॉस्टेलमध्ये ही राहायची, मोनिका राहायची, त्या हॉस्टेलमध्ये देखील महिला कर्मचाऱ्यांना ठेवण्यात आलं आणि त्यानंतर हा पूर्ण प्रकरणाचा तपास लागला. थोडक्यात अखिलेश, कोणताही दोष नसताना मोनिका किरणापुरेची हत्या झाली आणि त्याचा आता सगळा परिणाम खरं तर तिच्या आईवडिलांना भोगावा लागतोय. आपण त्यांच्याशी देखील चर्चा केली. धन्यवाद अखिलेश या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.